तर जुळली गाठ या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सावीने घर सोडलेलं असतं आणि ती आता बाहेर निघालेली असते आणि आता दामिनीचा प्लॅन चालू झालेला असतो. ती जेव्हा घराच्या बाहेर निघते ना तेव्हा तिला काही माणसं किडनॅप करतात, तिला तिथून घेऊन जातात. तिकडे मात्र धैर्य हा तिच्या मागेच असतो. धैर्य जो असतो ना तो तर मात्र तिथे सध्याच तरी नसतो आणि तिला वाटतं की माझ्यासोबत धैर्य असावं, पण सावीसोबत नसतो. सावीला काही माणसांनी अटक केलेली असते आणि किडनॅप करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिथे धैर्य पोहोचतो आणि शेवटी धैर्य सावीला वाचतो. तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. प्रेक्षकांनो, जुळली गाठ या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की दामिनी बोलते, आता ही बाई कोण आहे? त्यावर लगेचच तिथे आता दीपा बोलते, अहो ही बाई आहे ना, या बाईचा नवरा सापडत नाहीये, म्हणून मग मी म्हटलं धैर्य भाऊजींना भेटावं आणि त्यांना सांगावं, ते काही ना काही तिच्याबद्दल शोध लावतीलच आणि याची मला पूर्ण खात्री आहे. करतील ना धैर्य भाऊजी मदत? त्यावर लगेच दामिनी बोलते, आता मला एक सांग, ह्या बाईचा नवरा हरवलाय तर मग ह्या बाईने शोध लावायला हवा ना, नाहीतर इन्स्पेक्टरकडे जावं, त्यांच्याकडे कंप्लेंट दिल्यानंतर मग ती शोध लावतील. त्यावर लगेच तिथे दीपा बोलते, नाही ते सगळं बरोबर आहे हो. तितक्यातच ती बोलते, ते काय आहे ना, हे जरा जवळच्याच आहे. आता तितक्यात दामिनी बोलते, म्हणजे कोण आहेत या नेमक्या? त्यावर ती बोलते, तुम्ही तर ओळखतच असाल ना, म्हणजेच बाबांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मित्र सुधाकर भाऊजी, त्यांचेच बायको आहे त्या. त्यावर चेहऱ्यावर तिच्या खूपच वेगळे वेगळे भाव असतात. दामिनी घाबरून जाते. त्यावर दीपा बोलते, हो मॅडम तुम्हाला काय झालंय? तिच्या मनातल्या मनात मात्र तिला माहिती असतं की नेमकंच काहीतरी मध्ये या घोळामध्ये तिचा हात आहे. त्यावर दीपा बोलते, मॅडम तुम्ही जरा शांत व्हा, आणि तसंही आम्ही शोधायला जाणारच आहे आम्ही. तितक्यातच तिथे दीपाचं वागणं पाहून दामिनी बोलते, एक मिनिट, बरं मला एक सांगा, तुम्ही धैर्य भाऊजींकडे कशाला जाताय, म्हणजे धैर्यकडे कशाला जाताय? मी आहे की. आणि मला एक सांग, म्हणजे तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे का? तक्रार टाकली नसेल ना? त्यावर लगेच ती बाई बोलते, नाही मॅडम मी तक्रार तर टाकली आहे ना, पण ते काय अजून त्यांच्याकडून काही पत्ताच लागलेला नाही. त्यावर ती बोलते, मी आहे की, मी लावते पत्ता, तुम्ही काळजी करू नका, मी आहे की. त्यावर लगेच दीपा बोलते, ही अशी का करतेस? आणि सुधाकर भाऊजींचं नाव घेतलं, म्हणजे सुधाकर काकांचं नाव घेतल्यावर तिची घाबरली तर जायच, पण मी धैर्यकडे जाण्यापासून का रोखलं असेल? आता हे सगळं बोलणं चाललं असतं. त्यावर दीपा बोलते, बरं ठीक आहे. आणि इकडे आता दीपा जी असते ना, ती मात्र तिच्या मनामध्ये 101 प्रश्न तर निर्माण होतात, पण तितक्यातच तिथे धैर्य हा किचनमध्ये पाणी प्यायला आलेला असतो. तो फोनवर बोलत असतो. आता हे दीपाला आणि त्या बाईला दिसतं आणि दामिनीला सुद्धा. तर तिघेही जण तिच्याचकडे बघत असतात, म्हणजे धैर्यकडेच बघत असतात. त्यावर धैर्यचं काही लक्ष नसतं, पण तितक्यात दीपा बोलते, बोलू का आम्ही धैर्य भाऊजींशी? त्यावर दामिनी बोलते, मी आहे ना, आता मी स्वतः लक्ष घालेल, तुम्ही काळजी करू नका. कारण तिला असं वाटतं की या सगळ्यामध्ये वेगळीच काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ना, माहीत पडू नये, आणि म्हणून ती घाबरून जाते. तर इकडे दीपा बोलते, बरं तर आता धैर्य हा बिचारा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. तितक्यातच इकडे सावी आपल्या रूममध्ये एकटी खेळत असते. आता तितक्यात तिथे दीपा येते आणि बोलते, सावी काय करतेयस तू? त्यावर सावी एकदम एक डोळा करून तिच्याकडे बघत असते आणि तिला कळत नसतं की नेमकं कोण आहे, पण म्हणजे तिला काही एवढं आठवत नसतं. त्यावर ती बोलते, अगं सावी ओळखलेस का मला? आणि ही गाडी, तुझ्याकडे किती सारे खेळणे आहेत, बाई बाई बाई. आणि असं म्हणून ती आता सगळ्या खेळण्यांचं नाव वेगळंच घेत असते. त्यावर सावी बोलते, ते नाही आहे, ते ससूला आहे. आणि असं म्हणून ती आता नाव करेक्ट करून देण्याचा प्रयत्न करते. त्यावर दीपा बोलते, बरं ते सगळं ठीक आहे, ही गाडी बघ गाडी. तिला मुद्दाम म्हणून ते जुनं झाले ते आठवण्याचा ती प्रयत्न करते आणि तिने आपल्याला सांगावं असं तिला वाटत असतं, कारण पैसे जे उकळायचे असतात ना. त्यावर दीपा बोलते, अगं सावी ही गाडी तुला आठवते का? त्यावर सावीला जुनं आठवत असतं. तितक्यातच ती बोलते, ही गाडी, आणि ती उतरून आता त्या गाडीजवळ जात असते. आता तितक्यातच तिला जरा आठवत असतं. त्यावर ती बोलते, ही गाडी तर, आणि ती समोर बोलणार. त्यावर दीपा बोलते, हा बोल ना. धैर्य येतो आणि बोलतो, काय चाललंय सगळं? सावी घाबरून गेली असते, कारण तिला तिचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. त्यावर सावी पटकन त्याच्या मागासाठी बोलते, धैर्य बघा नाही. त्यावर लगेचच तिथे आता तो बोलतो, ते सगळं सोडा दीपाबाईनी, मला एक सांगा, तुम्ही त्या बाईला आणणार होतात ना, सुधाकर काकांची बायको, मग ती कुठं आहे? तसं म्हटल्यानंतर लगेच सावी बोलते, बाई ना, ही बाई त्या कारमध्ये. आणि असं म्हणून तिथे आता तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. त्यावर दीपा बोलते, तेव्हा प्लीज हिला काहीच बोलू देऊ नको, शांत कर. तितक्यात ती बोलते, चल ना प्रेरणा आपण खेळायला जाऊ. आणि ते दोघे जण खेळत असतात. धैर्यला मात्र हे ऐकून घ्यायचं असतं, पण ते काही धैर्यसमोर बोलतच नाही. इकडे दोघे जण बोलत असतात. आता ते दोघे खेळत असताना तिथे आता नीता तिला दूध घेऊन जाण्यासाठी बोलत असते, पण आता मात्र वेगळंच होतं, कारण तिने थोडंसं जायफळ टाकलेलं असतं. ते इरा बघते. इरा बोलते, पण तुम्ही जायफळ का टाकलं याच्यामध्ये? त्यावर ती बोलते, अगं डॉक्टरनी सांगितलंय तिला शांत झोप यायला पाहिजे, आणि म्हणून मग
तिच्यासाठी मी जायफळ टाकले. थोडंसं जायफळ टाकलं की ती एखाद तास झोपेल तरी. आणि तसे तिला शांत झोपच लागत नाहीये. दचकून दचकून खूप उठते ती. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे आता ती बोलते, बरं ठीक आहे, पण एक सांगू का नीता वहिनी, म्हणजे तुम्हाला भास्कर भाऊजींनी बोलवलं होतं. त्यावर लगेच भास्कर दादांनी बोलवलं म्हटल्यावर ती बोलते, कुठे गं आणि कशासाठी मग आता हे दूध? त्यावर इरा बोलते, मी आहे की, मी नेऊन देते. आता असं म्हटल्यानंतर ती दुधाचा ग्लास घेते. नीता तिथून निघून जाते. दुधाचा ग्लास घेतल्यानंतर लगेच इरा त्याच्यामध्ये 2-3 चम्मच जायफळ टाकते आणि बोलते, 1 घंटाच का, दिवसभर झोपू देत की. आणि असं म्हणून ती त्याच्यामध्ये खूप सारं जायफळ मिक्स करत असते. आता ती बोलते, आता फक्त हे तिने दूध प्यायला हवं. तर इकडे आता सावी खेळत असते. खेळत असताना लगेच इथे इरा येते. इरा बोलते, सावी हे दूध घे गं, आणि तुला प्यायचंय की नाही? आता सावी थोडी लहान बाळ असल्यामुळे म्हणजे लहान मुलांसारखे वागत असते. ते पाहून ती बोलते, नखरे कमी कर पोरीने, लवकर घे. आणि ती बिचारी बोलण्याचा प्रयत्न करते. त्यावर सावी बोलते, मला अजिबात प्यायचं नाहीये, तू जा इथून. आता तितक्यात तिथे ती लगेच बोलते, घे म्हटलं ना. आता ती मात्र तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते, पण ती काही सावी प्यायलाच तयार नसते. ती बोलते, तू खूप वाईट आहे, तू जा इथून, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. त्यावर ती बोलते, अगं पी तरी थोडंसं. त्यावरती नाहीच म्हणत असते. तिला मागून दिसतं की धैर्य येतो. ते पाहून ती बोलते, हे बघ सावी, तुला एक सांगू का, धैर्य हा माझाच मित्र आहे, म्हणजेच माझाच बेस्ट फ्रेंड आहे. आणि तो माझ्याकडे कायम येणार आहे. तो माझ्यासोबत कुठेतरी खूप दूर फिरायला जाणार आहे. तो तुला कायमचं सोडणार आहे. तिच्या कानाजवळ हळूच बडबड करत असते. ते पाहून आता सावी खूप चिडते आणि तिला बोलते, धैर्य म्हणजेच फ्रेंड, लवकर इकडे आणि हिला इथून घालव, मला याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये, ही खूप वाईट बाई आहे. आणि असं म्हणून तिला हकलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे करण्याचा ती सांगत असते. पण त्यावर धैर्य बोलतो, अगं शांत हो. त्यावर इरा बोलते, हे बघा धैर्य, मी हिला फक्त दूध पिण्यासाठी सांगत आहे, बाकी काहीच नाही. मुद्दामून तिने तिला डिवचलेलं असतं, त्याच्यामुळे ती चिडलेली असते. पण त्यावर सावी बोलते, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, तुम्ही एक काम करा, फ्रेंड हिला इथून घालव म्हटलं ना. त्यावर तो बोलतो, जरा शांत होतेस का तू? सावी जरा शांत हो, काय लावलेस तू आणि काय इतकी चिडचिड करतेस? ती मात्र आजूबाजूची खेळणे फेकफाक करत असते. आणि ते धैर्यच्या हातातला दुधाचा ग्लास जेव्हा तो धैर्य पुढे करतो आणि बोलतो की पी म्हणून, तेव्हा ते सुद्धा फेकून देते. त्यावर तो बोलतो, बस कर सावी. तिच्यावर तो चांगलाच ओरडतो. बिचारी ती आता घाबरून जाते. तिला काय करावं ना काही एक कळत नसतं. त्यावर सावीला धैर्य समजावत बोलतो, अगं सावी असं नको वागूस, तुला माहिती आहे ना हे काय आणि काय नाही, त्याच्यामुळे बोलतोय जरा शांत हो. त्यावर धैर्याचं हे जे वागणं असतं ना ते पाहून ती बोलते, तुला हिला पाठव म्हटलं ना, आणि खूप वाईट वगैरे सांगण्याचा ती खूप प्रयत्न करते. पण त्यावर धैर्य बोलतो, बस कर सावी. शेवटी तिने आता सावीने तिथे बॅट उचललेली असते आणि ती बॅट त्या इरावर मनाला जाणार तितक्या तिथे धैर्य मदत येतो. आणि शेवटी काय तर ती बॅट धैर्याला लागते. धैर्य तिच्यावर खूप चिडतो आणि बोलतो, तुला सांगितलं ना शांत हो म्हणून. त्यावर ती बोलते की खूप झालं, तू माझ्यावर ओरडलास तिच्यासाठी, कट्टी. आणि असं म्हणून तिच्यापासून दूर होतो. त्यावर लगेच तो बोलतो, ठीक आहे हो कट्टी, मी तुझ्याशी नाही बोलणार आता, तुझ्या जवळ पण नाही येणार. इकडे तो बिचारा आपल्या रूममध्ये जातो, तर इकडे सावी आपल्या रूममध्ये जाते. तिथे सगळं काही ससूला सांगण्याचा प्रयत्न करते, तर इकडे धैर्य आता एकटाच बडबड करत असतो. त्यावर आता हे सगळं वागणं आता तिथे दामिनीला इराने जाऊन सांगितलेलं असतं. त्यावर ती बोलते, हेच तर वेळ आहे, आपण सगळं काही आता ॲडजस्ट करू शकतो. आणि आता दामिनी सावीकडे तिने बोलते, तू खूप मोठी चूक केलीस, असं करायला नको होतं वगैरे वगैरे. तर इकडे आता इरा धैर्य जवळ त्यांनी बोलते, धैर्य तुमच्यासाठी बँडेज आणलंय आणि तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. ती लहान आहे ना, यामध्ये माझी चूक तर आहेच, पण तुम्ही पण खूप मोठी चूक केली आहे, त्याच्यासोबत असं वागायला नको होतं. आणि ती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावर तो बोलतो, हे बघा तुम्ही मला समजून सांगू नका. आणि तो तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे दामिनी सावीला बोलते, तू जा आणि सॉरी म्हण. त्यावर सावी बोलते, पण तो मानेल का? त्यावर लगेच तो बोलतो, हो, जर तू त्याला सॉरी नाही ना म्हणलं तर तुला खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागेल, तुमची मैत्री तुटेल बरं का. असते आता ती खेळत असताना मात्र धैर्य तिच्या जवळ येतो आणि बोलतो, काय करतेस तू सावी? त्यावर लगेच ती बोलते, काही नाही मी फ्रेंड, ये ना आपण खेळूयात दोघं. आणि दोघेही जण खेळत असतात. तर इकडे मात्र आता दामिनी टेन्शनमध्ये आलेली असते. तिला काय करावं ना काही एक कळत नसतं. आता इराचं आणि तिचं प्लॅनिंग मात्र कंटिन्यू चालूच असतं. त्यांना वाटतं की कोणत्या प्रकारे सावी या घरातून निघून जावी. इकडे आता दामिनी हॉलमध्येच असते. तितक्यातच तिथे दीपा येते. दीपा आल्याने ती लगेच बोलते, काय करतेस इथं आणि कशाला लिहिस? परत पैसे मागायचेत का? त्यावर लगेच दीपा बोलते, नाही हो मॅडम, असं अजिबात नाही आहे. आणि मला एक सांगा, तुमचं म्हणजे मला एक महत्त्वाचं काम होतं धैर्य भाऊजींकडे आणि तुम्हालाही भेटावं असं म्हटलं, बाकी काही नाही. त्यावर लगेचच ती बोलते, बरं मला काही भेटायची आवश्यकता नव्हती. तितक्यात ती बोलते, एक मिनिट ना, माझ्यासोबत एक बाई आली आहे. आणि असं म्हणून ती त्या बाईला आवाज देते. हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.